विषयांतर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजची आपली ही सखोल चर्चा ना एका अत्यंत थरारक आणि गूढ ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित आहे. हो, आणि अंगावर शहाऱ्या आणणाऱ्या सुद्धा. अगदी बरोबर. आजचा हा कथेचा प्रवास आपल्याला एका अशा अद्भुत वळणावर घेऊन जाणार आहे जिथे मृत्यूवर मात करून भौतिक देहासह म्हणजे सदेह थेट स्वर्गात किंवा वैकुंठात जाण्याचा प्रसंग घडला आहे. साक्षात देऊचे संत तुकाराम महाराज यांची ही कथा आहे. हो. आजच्या या प्रवासात तुकाराम बीज म्हणजे नक्की काय, ती का साजरी केली जाते आणि त्या दिवशी देहूच्या मातीत भर दुपारी 12:02 नेमका कोणता चमत्कारिक प्रसंग घडला हे आपण एका सलग कथेच्या स्वरूपात उलगडून सांगणार आहोत. नक्कीच. पण या प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी ना या कथेच्या गाभ्याविषयी एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. काय ती? आज आपण जी माहिती आणि जी कथा पाहणार आहोत ना ती केवळ एक भाविक आख्यायिका नाहीये. हा मानवी इतिहासातील निस्सीम भक्तीचा सर्वोच्च बिंदू आहे. म्हणजे एका सामान्य माणसाने निसर्गाचे नियम कसे बदलले याचे उदाहरण. अगदी तेच. जेव्हा एखादा सामान्य माणूस स्वतःचं संपूर्ण अस्तित्व, आपला प्रत्येक श्वास एका अलौकिक शक्तीला अर्पण करतो तेव्हा काय घडू शकतं हे यातून दिसतं. आपण आज या घटनेमागचा ऐतिहासिक संदर्भ आणि त्यातील भावनिक गुंतागुंत अत्यंत सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मला वाटतं या कथेचे पदर उलगडताना आपल्याला थेट 17व्या शतकातील देहू गावात जावे लागेल. हो, तिथेच तर या कथेचा पाया रचला गेला. कथेची सुरुवात तुकोबांच्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण किंबहुना त्यांच्या अस्तित्वालाच हादरा देणाऱ्या प्रसंगाने होते. तुकोबांचे अभंग आणि त्यांची भक्ती सर्वसामान्यांच्या हृदयाचा ठाव घेत होती. पण समाजातील काही प्रस्थापित विद्वान आणि विरोधक यामुळे अत्यंत अस्वस्थ झाले होते. त्यांनी महाराजांच्या आयुष्यभराच्या कमाईवर म्हणजे त्यांच्या अभंगांच्या गाथांवर एक अत्यंत क्रूर हल्ला चढवला. हो, त्यांनी त्या पोथ्यांना चक्क दगड बांधले आणि त्या देहूच्या इंद्रायणी नदीत फेकून दिल्या. एका लेखकासाठी, एका भक्तासाठी त्याचे विचार असे पाण्यात बुडताना पाहणे हे मरणाहूनही भयंकर असते. या प्रसंगाची सामाजिक आणि मानसिक खोली नेमकी किती मोठी होती? कसं आहे ना, हा प्रसंग केवळ कागद पाण्यात बुडवण्याचा नव्हता, तर तो एका मोठ्या वैचारिक संघर्षाचा भाग होता. बरोबर. त्या काळात ज्ञान आणि भक्ती ही विशिष्ट भाषेपुरती म्हणजेच संस्कृतपुरती मर्यादित मानली जायची. बरोबर. आणि तुकाराम महाराज मात्र? हो, महाराज सर्वसामान्यांच्या प्राकृत भाषेतून म्हणजेच मायबोली मराठीतून वेदांत सांगत होते. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले असा अत्यंत सोप्पा पण क्रांतिकारी विचार ते मांडत होते. म्हणजे प्रस्थापितांना भीती होती की त्यांच्या हातातली ज्ञानाची मक्तेदारी आता संपेल. अगदी बरोबर. त्यामुळे तो राग अभंगांच्या पोथ्यांवर काढला गेला. तुकोबांसाठी तो केवळ कागदांचा ढिगारा नव्हता, तो साक्षात त्यांच्या पांडुरंगाशी झालेला संवाद होता. आपले सर्वस्व हिरावून घेतले गेले आहे अशी ती अवस्था होती. साहजिकच आहे. पण तुकोबांनी जो मार्ग निवडला तो अचंबित करणारा होता. त्यांनी थेट त्या विधात्याला, आपल्या पांडुरंगाला साद घातली. त्यांनी अन्न पाण्याचा पूर्णपणे त्याग केला आणि इंद्रायणीच्या काठावर एका शिळेवर ते सलग 13 दिवस उपवास करत बसले. बापरे, 13 दिवस! हो. आपण जर या 13 दिवसांच्या कालखंडाची कल्पना केली तर शरीराची काय अवस्था झाली असेल. गावातील लोक जाता येता त्यांना टोमणे मारत असतील. कुठे गेला तुझा विठ्ठल, का नाही आला वाचवायला? अशा प्रश्नांच्या सरबत्तीतही 13 दिवस पाण्याचा एक थेंबही न पिता केवळ ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवून बसणे हे मानवी क्षमतेच्या पलीकडचे वाटते मला तरी. खरंय. पण भक्तीची खरी परीक्षा अशाच क्षणी होते. तो केवळ शारीरिक उपवास नव्हता, तर ती एका भक्ताने देवाला घातलेली आर्त साध होती. जर हे अभंग तुझ्याच प्रेरणेने लिहिली असतील तर तूच त्यांचं रक्षण कर, ही त्यांची ठाम भूमिका होती. म्हणजे पूर्ण समर्पण. हो. 13 दिवस ऊन, वारा, पाऊस आणि लोकांचे टोमणे सहन करत एक माणूस दगडासारखा निश्चल बसलेला होता. समाजातील संशयखोर लोक त्यांची खिल्ली उडवत होते. पण तुकोबांचं लक्ष बाहेरच्या जगावर नव्हतेच, ते पूर्णपणे अंतर्मुख झाले होते. आणि ह्याच आंतरिक श्रद्धेतून तो ऐतिहासिक चमत्कार आकाराला आला. बरोबर 13व्या दिवशी ती अद्भुत घटना घडली. काय घडलं नेमकं? इंद्रायणीच्या संथ पाण्यात एक अनामिक खळबळ उडाली आणि त्या बुडवलेल्या पोथ्या अचानक पाण्यावर तरंगू लागल्या. क्या बात आहे. विशेष म्हणजे
13 दिवस पाण्याखाली राहूनही त्या पोथ्या पूर्णपणे कोरड्या आणि सुरक्षित अवस्थेत होत्या. त्यातील एकही अक्षर पुसले गेले नव्हते. हा निसर्गाने दिलेला एक मोठा संकेत होता. हो ना. श्रोते हो, पाण्याचा गुणधर्म ओले करण्याचा असतो, पण ज्या विचारांमध्ये सत्याची आणि भक्तीची धग असते त्याला पाणीही भिजवू शकत नाही. हाच जणू निसर्गाने दिलेला संदेश होता. नक्कीच. या घटनेमुळे संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. जे विरोधक कालपर्यंत हसत होते तेही नतमस्तक झाले. आणि मला वाटतं हा प्रसंग या कथेचा मुख्य पाया आहे, ज्याने पुढील महाप्रयाणाची पूर्वतयारी केली, नाही का? अगदी 100%. कारण या घटनेने तुकोबांच्या भक्तीला एका वैश्विक पातळीवर नेऊन ठेवले. या घटनेने सिद्ध केले की सत्य आणि सात्विक विचार कोणत्याही दडपणाखाली कायमचे बुडवून ठेवता येत नाहीत. ते एक ना एक दिवस वर येतातच. बरोबर. या चमत्कारानंतर तुकोबांची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली. यानंतर काही वर्षांचा काळ लोटला. तुकोबांचे अभंग गावागावात दुमधुमत होते. पण हळूहळू महाराजांच्या मनात एका वेगळ्याच प्रवासाची ओढ निर्माण होऊ लागली होती. आणि इथूनच आपण कथेच्या त्या गूढ आणि अंगावर काटा आणणाऱ्या भागाकडे वळतो. तो दिवस होता फाल्गुन वद्य द्वितीयेचा. हां, तो ऐतिहासिक दिवस. आपण जर त्या पहाटेच्या वातावरणाचा विचार केला तर त्या दिवशी देहू गावात नेहमीपेक्षा एक अत्यंत वेगळीच अनामिक शांतता पसरली होती. वाऱ्याची झुळूकही जणू काहीतरी दबक्या पावलांनी सांगू पाहत होती. सूर्याच्या पहिल्या किरणांमध्ये नेहमीची उष्णता नव्हती, तर एक वेगळाच शीतल भाव होता. हो, तुकोबा जेव्हा पहाटे उठले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज आणि एका महान प्रवासाची कृतार्थता होती. आज आपल्या या पृथ्वीवरचा शेवटचा दिवस आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. हां. त्यांनी अंगणातील तुळशी वृंदावनापाशी जाऊन त्या पवित्र मातीला अत्यंत भावपूर्ण स्पर्श केला. त्या पहाटेच्या प्रत्येक कृतीत एक प्रकारचा निरोप दडलेला होता. त्यांच्या मुखातून निघणारे विठ्ठल विठ्ठल हे नाम केवळ ओठावरून येत नव्हते, तर त्यांच्या श्वासातून, त्यांच्या अस्तित्वातून ते घुमत होते. आणि जिजाऊ, त्यांच्या पत्नी, त्यांना काहीच वाटलं नाही का? वाटलं ना. जेव्हा महाराज घरातून बाहेर पडत होते तेव्हा संसाराच्या धावपळीत अडकलेल्या जिजाऊंना या वातावरणातील वेगळेपणाची जाणीव झाली. त्यांना एक अनामिक हुरहुर लागून राहिली होती. त्यांनी जेव्हा तुकोबांना विचारले की आज काही विशेष आहे का, तेव्हा तुकोबा अत्यंत शांतपणे एका गूढ स्मितहास्यासह म्हणाले, आज पांडुरंग भेटीचा मोठा योग आहे. की महाराज नेहमीप्रमाणे कुठेतरी दूरच्या गावात कीर्तनाला जात असतील. हो, त्यांना तो गर्भित अर्थ समजला नाही. पण इथे एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो जो मलाही नेहमी पडतो. जिजाऊंनी आयुष्यभर तुकोबांच्या पाठीशी उभ्या राहून संसाराच्या अनेक हालअपेष्टा सहन केल्या. खरंय, गरिबी, लोकांचे टोमणे, मुलांची आबाळ, हे सगळं त्यांनी निमूटपणे सोसलं. मग आयुष्याच्या या शेवटच्या सर्वोच्च क्षणी त्यांना स्पष्ट न सांगणं हे तुकोबांच्या बाजूने थोडं कठोर किंवा निष्ठुर नाही का वाटत? या कृतीमागचा अर्थ आपण कसा समजून घ्यायचा? हा अत्यंत सखोल आणि मानवी मनाला पडणारा स्वाभाविक प्रश्न आहे. वरवर पाहता ते कठोर वाटू शकते, पण इथे आपल्याला संतांची वैराग्य वृत्ती समजून घ्यावी लागेल. वैराग्य म्हणजे? वैराग्य म्हणजे संसाराचा तिरस्कार नव्हे, तर संसारातील आसक्ती पूर्णपणे संपणे. तुकोबा त्या दिवशी अशा एका आध्यात्मिक पातळीवर पोचले होते जिथे लौकिक नाती, माया, मोह या सर्व गोष्टी मागे पडल्या होत्या. म्हणजे ते त्या सर्व बंधनांच्या पलीकडे गेले होते. अगदी बरोबर. जर त्यांनी जिजाऊंना स्पष्ट सांगितले असते की ते कायमचे सोडून जात आहेत, तर जिजाऊंच्या पत्नीधर्माने आणि प्रेमाने त्यांना अडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असता. तो भावनिक गुंता अधिक क्लेशदायक ठरला असता. सामान्य माणसाचे मन भौतिक संसारात इतके अडकलेले असते की पलीकडची काही दिव्य घडत असेल तर ते चटकन स्वीकारता येत नाही. बरोबर. म्हणूनच तुकोबांनी त्या दिवशी कोणाकडे काही मागितले नाही, कोणतीही तक्रार केली नाही. त्यांनी फक्त आपली वीणा उचलली आणि ते घराबाहेर पडले. हा विरोधाभास खरोखरच विचार करायला लावणारा आहे. घराबाहेर पडून महाराज थेट गावातल्या मंदिरात गेले. त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला साष्टांग नमस्कार घातला. तो नमस्कार नेहमीचा नव्हता. नाही, तो एका भक्ताचा आपल्या ईश्वराशी होणारा इहलोकीचा शेवटचा थेट संवाद होता. डोळ्यांतून प्रेमाश्रूंचा पूर वाहत होता. तिथून निघून महाराज इंद्रायणी नदीच्या काठावर असलेल्या गावातील एका नांदुरकी वृक्षाखाली आले. आणि मग गावकरी हळूहळू तिथे जमा होऊ लागले. तिथे एका अभूतपूर्व कीर्तनाला सुरुवात झाली. त्या कीर्तनाचं वातावरण कसं होतं? त्या कीर्तनाचे वर्णन अनेक जुन्या ग्रंथांमध्ये अत्यंत विलोभनीय केले आहे. सर्व गावकरी तिथे जमा झाले होते.
काहींच्या मनात श्रद्धा होती, तर काही विद्वान आणि संशयखोर लोक नेहमीप्रमाणे केवळ कुतूहलापोटी तिथे आले होते. तुकोबांनी हातातील चिपळ्या आणि वीणा घेऊन एक अत्यंत मार्मिक अभंग सुरू केला. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा. बापरे, या शब्दाने तर उपस्थितांच्या काळजाचा ठोकाच चुकवला असेल. नक्कीच. टाळ आणि मृदंगाच्या गजराने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला. या अभंगातील आमुच्या गावा हा शब्द साधा नव्हता, तो साक्षात वैकुंठाचा संदर्भ होता. आणि या कीर्तनात निसर्गाने जो सहभाग नोंदवला त्याचे संदर्भ तर अंगावर काटा आणणारे आहेत. आपण त्या क्षणाची कल्पना करूया. काय झालं होतं तिथे निसर्गात? कीर्तन जसजसे अंगात येऊ लागले तसतसे इंद्रायणी नदीच्या खळखळणाऱ्या लाटा अचानक शांत झाल्या. म्हणजे पाण्याचा प्रवाह जणू थांबला. हो, पाण्याचा प्रवाह जणू काही काळासाठी थांबला. पाण्यातील मासे आणि इतर जलचर प्राणी पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन स्तब्ध झाले. झाडांवर बसलेले पशुपक्षी आपला चिवचिवाट विसरून एका जागी शांत बसले. अद्भुत. वाऱ्याची दिशा बदलली आणि त्या वाऱ्यासोबत अचानक एका वेगळ्याच स्वर्गीय फुलांचा सुगंध तिथे दरवळू लागला. जणू संपूर्ण निसर्ग, प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू आपला श्वास रोखून या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्यासाठी थांबली होती. खरंच, जेव्हा आंतरिक शांती आणि भक्ती परमोच्च बिंदूला पोचते तेव्हा बाह्य निसर्गही त्याला तसाच प्रतिसाद देतो, हे यातून दिसून येते. अगदी खरंय. पण या कथेतील सर्वात सुंदर आणि तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या विरोधकांचे झालेले परिवर्तन. हो, ज्यांनी त्रास दिला होता ते. बरोबर. जे लोक कायम महाराजांना नावे ठेवत होते, ज्यांनी त्यांच्या पोथ्या बुडवल्या होत्या, त्यांच्या मनात त्या दैवी वातावरणात अचानक एक मोठा भूकंप झाला. त्यांच्या मनातील सर्व अहंकार, विद्वत्तेचा गर्व क्षणार्धात गळून पडला. त्यांना स्वतःच्या कृत्यांबद्दल अपराधी वाटू लागलं असेल. प्रचंड अपराधी वाटू लागले आणि त्यांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तेही न कळत तुकोबांच्या तालात ताल मिळवून विठ्ठल विठ्ठल असा जप करू लागले. कीर्तनाच्या अगदी परमोच्च क्षणी तुकोबांनी कीर्तन थांबवलं आणि सर्वांना स्पष्टपणे सांगितले की आज माझा या पृथ्वीवरचा प्रवास संपत आहे. साक्षात पांडुरंगाने मला नेण्यासाठी स्वर्गातून विमान पाठवले आहे आणि मी आता सदेह म्हणजे या देहासकट वैकुंठाला जाणार आहे. हे ऐकून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली असेल. हो ना. काहींना वाटले की महाराज नेहमीप्रमाणे काहीतरी रूपकात्मक बोलत आहेत, तर काहींच्या काळजात धस्स झालं की खरोखरच आता काहीतरी अघटित घडणार आहे. आणि इथूनच या कथेचा तो सर्वोच्च क्षण, तो क्लायमॅक्स सुरू होतो. हो, दुपारची वेळ होती, सूर्य डोक्यावर आला होता आणि बरोबर 12:02 वेळ झाली. बरोबर 12:02. अचानक त्या स्तब्ध वातावरणात एक मोठा बदल झाला. आकाशातून एक अद्भुत आणि दैवी घंटानाद घुमू लागला. तो आवाज कोणत्याही मानवी वाद्याचा नव्हता, तो चराचरातून घुमत होता. आणि त्याच क्षणी आकाशातून एक प्रचंड प्रकाशाचा झोत थेट त्या नांदुरकी वृक्षाच्या दिशेने खाली आला. तो प्रकाश हजारो सूर्यांसारखा तेजस्वी होता, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो डोळ्यांना टोचत नव्हता. तो अत्यंत शीतल आणि सुखद होता. आणि त्या प्रकाशातून एक दिव्य विमान प्रकट झाले. त्या प्रकाशाच्या रथावर साक्षात गरुडावर आरूढ झालेले श्रीविष्णू प्रकट झाले. संपूर्ण आकाशातून स्वर्गीय पारिजातकाच्या फुलांचा वर्षाव होऊ लागला. हे दृश्य पाहून लोकांच्या आश्चर्याला सीमाच उरली नसेल. सर्वजण घुडगे टेकून हात जोडून या अद्भुत दृश्याला वंदन करू लागले. अगदी भक्तिभावाने. पण इथे एक विचार नक्कीच मनात येतो. हा प्रकाशाचा रथ, हे पुष्पक विमान आपण अक्षरशः जसेच्या तसे घ्यायचे की यामागे काही मोठा आध्यात्मिक आणि रूपकात्मक अर्थ दडलेला आहे? कारण आजच्या विज्ञानयुगात हे सगळं समजून घेताना थोडी गल्लत होऊ शकते. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण जेव्हा अशा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक घटनांचा अभ्यास करतो तेव्हा 2 दृष्टिकोन असतात. कोणते 2 दृष्टिकोन? एक, भाविकांचा दृष्टिकोन, ज्यांच्यासाठी साक्षात देव विमानातून आला हे एक निर्विवाद सत्य आहे. आणि दुसरा दृष्टिकोन असा की प्राचीन वाङ्मयात विमान किंवा प्रकाशाचा रथ हे रूपक म्हणूनही वापरले जायचे. म्हणजे एक प्रतिकात्मक अर्थ. हो. जेव्हा एखादा महामानव पूर्णत्वाचा परमोच्च बिंदू गाठतो, जेव्हा त्याचे भौतिक अस्तित्व आणि वैश्विक ऊर्जा एकरूप होते, तेव्हा तो अशा एका प्रकाशाच्या अवस्थेत विलीन होतो. तो मृत्यू नसतो, तर ती अस्तित्वाची एका नव्या मितीत झालेली प्रगती असते. म्हणजे ते कायमचे अमर होतात. अगदी. लोकांच्या मनात, त्यांच्या स्मृतीत ते कायमचे अमर होतात.
यालाच रूपकात्मक भाषेत सदेह वैकुंठ गमन असेही म्हटले जाते. दोन्ही दृष्टिकोनांचा आदर करत आपण ह्या घटनेचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे. हे स्पष्टीकरण खरोखरच खूप समतोल आणि पटणारे आहे. पण याच अद्भुत क्षणी तिथे एक अत्यंत हृदयद्रावक प्रसंग घडत होता. जिजाऊंचा प्रसंग. हो, जेव्हा ही विमानाची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली तेव्हा जिजाऊ धावत रडत ठेचा खात इंद्राणीच्या काठावर आल्या. आपले पती आपल्याला कायमचे सोडून जातायत हे पाहून त्यांचा जीव कासावीस झाला होता. साहजिकच आहे. एका पत्नीसाठी तो खूप मोठा आघात होता. त्या विमानाकडे, त्या प्रकाशाकडे धावल्या, पण त्या दिव्य प्रकाशाच्या लहरींमुळे आणि तेजोवलयामुळे कोणीही तुकोबांच्या जवळ जाऊ शकले नाही. जणू काही भौतिक जगाची आणि आध्यात्मिक जगाची ती एक अदृश्य भिंत तिथे उभी राहिली होती. तो क्षण अत्यंत भावनिक होता. तुकोबांनी अत्यंत शांतपणे, करुणेने आणि कोणत्याही आसक्तीविना जिजाऊंकडे पाहिले. त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत समजावले की, जिजा, आता हा संसार संपला आहे. तू घरी जा आणि मुलांची काळजी घे. माझी जागा आता तिथे नाही. बापरे, हा निरोप अत्यंत जड अंतकरणाने सर्वांनी पाहिला असेल. हो. त्यानंतर तुकोबांनी त्या दिव्य प्रकाशात, त्या विमानात आपले पाऊल ठेवले. विमानातील देवाच्या दूतांनी त्यांना आत घेतले आणि त्यांच्या हातात एक नवीन दिव्य वीणा दिला. आणि पाहता पाहता ते विमान, तो प्रकाशाचा झोत आकाशाकडे झेपावला. विमान जसजसे वर आकाशात ढगांच्या पलीकडे जाऊ लागलं तसतसे एक शेवटचं अद्भुत दृश्य तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने पाहिलं. काय होतं ते दृश्य? विमान ढगांच्या आड जाताना आकाशातून तुकोबांची जुनी वीणा आणि त्यांच्या अंगावरचे पांढरे उपरणे खाली येऊ लागले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते जमिनीला स्पर्श न करता हवेतच कुठेतरी तरंगत राहिले आणि मग अदृश्य झाले. वीणा आणि उपरणे हवेत तरंगत राहणे हे दृश्य ऐकायला जेवढं अद्भुत वाटतं तेवढाच त्यामागचा काहीतरी मोठा प्रतिकात्मक अर्थ असावा, नाही का? निश्चितच. यामागे एक अत्यंत सखोल तत्वज्ञान दडलेले आहे. वीणा आणि उपरणे जमिनीवर न पडता हवेत तरंगत राहणे हे एक अत्यंत प्रबळ प्रतीक आहे. ते काय सांगतं आपल्याला? ते सांगते की जरी तुकोबांचा भौतिक देह या जगातून गेला असला तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण, त्यांची भक्ती आणि त्यांचे कभंग या जमिनीवर कधीही नष्ट होणार नाहीत. ते कायम राहतील. हो, ते कायम या हवेत, या वातावरणात, समाजाच्या श्वासात आणि भक्तांच्या मनात जिवंत आणि अमर राहतील. ही एक प्रकारची अंतिम प्रसादी होती जी त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी मागे ठेवली. त्यांचा देह गेला पण त्यांचे अस्तित्व कायमचे उरले. विचार कधीही मरत नाहीत, ते हवेत कायम तरंगत राहतात. किती सुंदर आणि अथांग विचार आहे हा. खरंच. आता या संपूर्ण रोमांचकारी कथेचा आपण आजच्या काळाशी संबंध जोडूया. आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की तुकाराम बीज म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. हो, बीज या शब्दाचा सरळ अर्थ होतो द्वितीया. बरोबर. फाल्गुन महिन्यातील वद्य द्वितीयेला घडलेल्या या सदेह वैकुंठ गमनाच्या अद्भुत घटनेलाच वारकरी संप्रदायात आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत तुकाराम बीज असे म्हटले जाते. आणि ही बीज साजरी करण्याची पद्धत किंवा त्यामागची भावना खूप मोठी आहे. हा कोणाही सामान्य माणसाच्या मृत्यूचा शोक नाहीये, तर तो एका माणसाच्या शुद्ध, निस्वार्थ भक्तीने मृत्यूवर मिळवलेला महान विजय आहे. भक्तीच्या ताकदीचा तो उत्सव आहे. म्हणूनच आजही 450 वर्षांनंतरही दरवर्षी या तुकाराम बीजच्या दिवशी लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहूत जमा होतात. ते या विजयाचा, या महाप्रयाणाचा उत्सव अत्यंत श्रद्धेने साजरा करतात. आणि श्रोत्यो, या उत्सवातील सर्वात मोठं आणि गूढ रहस्य म्हणजे ती दुपारची 12:02 वेळ. हो, आपल्याला आश्चर्य वाटेल, पण आजही देहूमध्ये बरोबर दुपारी 12:02 तोच जुना नांदुरकी वृक्ष अचानक थरथरतो किंवा हलतो, अशी तिथे उपस्थित असलेल्या लाखो भक्तांची नितांत श्रद्धा आहे. त्या क्षणी संपूर्ण देहू परिसर तुकाराम तुकाराम या गजराने दुमदुमून जातो. हा निसर्गाचा आणि मानवी भक्तीचा एक अत्यंत अद्भुत संगम आहे. आधुनिक विज्ञान याला हवेचा दाब किंवा निसर्गाचा योगायोग म्हणू शकेल, पण भक्तांसाठी ती वेळ, तो थरथरणारा वृक्ष हा तुकोबांच्या अस्तित्वाची साक्ष देणारा जिवंत पुरावा आहे. तो वृक्ष हलतो याचाच अर्थ असा की निसर्ग आजही त्या महान क्षणाची आठवण आपल्या पानापानांत जतन करून ठेवून आहे. खरंच, एका साध्या माणसाचा देवत्वापर्यंतचा हा कथेचा प्रवास अंगावर शहारे आणणारा आहे.
या संपूर्ण सखोल चर्चेचं तात्पर्य जर आपण पाहिले तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भक्तीला कोणत्याही जातीचे, पाखंडाचे, संपत्तीचे किंवा अज्ञानाचे बंधन नसते. पुस्तकी ज्ञानापेक्षा हृदयातली भक्ती आणि दुसऱ्याबद्दलची करुणा कितीतरी पटीने श्रेष्ठ असते. एका खऱ्या आणि निर्मळ अंतःकरणाने हाक मारली की देव स्वतः आपल्या भक्तासाठी धावून येतो, हे या कथेतून सिद्ध होते. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा विचार करायला हवा. कोणता विचार? आपण सगळेच नेहमी आकाशातून येणाऱ्या विमानासारख्या, पाण्यावर तरंगणाऱ्या पोथ्यांसारख्या किंवा थरथरणाऱ्या झाडांसारख्या बाह्य चमत्कारांच्या शोधात असतो. पण खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की खरा चमत्कार तो प्रकाशाचा रथ होता का? की एका साध्या माणसाच्या निस्सीम भक्तीने आणि अथांग प्रेमाने त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूंच्याही मनात घडवून आणलेले परिवर्तन हा खरा चमत्कार होता. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्यांनी पोथ्या बुडवल्या तेच लोक जेव्हा तुकोबांच्या पायावर डोके ठेवून रडू लागले, तो मानवी मनाचा बदल हा जगातील सर्वात मोठा चमत्कार नाही का? किती सखोल आणि अंतर्मुख करणारा प्रश्न आहे हा. खऱ्या भक्तीने माणसाच्या मनातील द्वेष संपवून तिथे प्रेमाचे बीज पेरणे हाच कदाचित जगातील सर्वात मोठा चमत्कार असावा. आणि जर भक्तीने माणसाचे क्रूर मन इतके बदलू शकते तर ती प्रेमाची आणि परिवर्तनाची ताकद आज आपल्या आत कुठेतरी हरवली आहे का? हां, आपण चमत्कारांच्या शोधात माणूस पण तर हरवून बसलो नाही ना. याच प्रश्नावर आपल्या सर्वांना विचार करण्याचं आवाहन करून आज आपण या सखोल चर्चेची इथे सांगता करूया. या रोमांचकारी प्रवासात आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनःपूर्वक आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, विचार करायला लावणाऱ्या विषयासह. तोपर्यंत विचार करत रहा, शिकत रहा आणि मुख्य म्हणजे अंतर्मुख होत रहा.